माझं नाव अमित आहे, मी पुण्यातून बोलत आहे. इलेक्ट्रिक व्हेकल आज सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. याचं कारण असं की एक म्हणजे या गाड्या नॉन पॉल्युटिक आहेत, पर्यावरणासाठी फार लाभदायक आहे. दोन, यांची रनिंग कॉस्ट ही फक्त 25 पैसे किलोमीटर असते. तर जर तुमच्या डोक्यामध्ये इलेक्ट्रिक गाडी घेण्याचा विचार जर असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. ईव्हीज म्हणलं की पहिला प्रश्न येतो बॅटरीज. बॅटरीजमध्ये दोन टाईप्स येतात, एक लेड ॲसिड आणि दोन लिथियम आयन. आता या दोन बॅटरीज दिसतात कशा त्या आपण इथं पाहूया. हे इथं तुम्ही पाहताय, या आहेत लेड ॲसिडच्या बॅटरीज. या एका गाडीमध्ये टोटल 5 लागतात. 12 वोल्टची एक बॅटरी, 12 पंचे 60. ह्याची कॉस्टिंग ही रिझनेबल असते. 3000ला एक बॅटरी, 5 बॅटऱ्यांची होतात 15,000. तर एका गाडीमध्ये 15,000चा बॅटरी सेट असतो. ह्याच्यापेक्षा एक ॲडव्हान्स बॅटरी येते, त्याला आपण लिथियम आयन बॅटरी म्हणतो. तर ती लिथियम आयन बॅटरी ही अशी बॉक्स टाईप असते. ह्याची किंमत साधारणपणे 35,000च्या घरात असते आणि ह्याच्यामध्ये सेल्स असतात. साधारणपणे 200 सेल हे एकमेकांशी कनेक्ट करून हा बॅटरी पॅक बनवला जातो. आता बॅटरी कुठली आहे ह्याच्यावरनं गाडीची किंमत ही ठरत असते. सगळ्यात कमी किमतीची एंट्री लेवल जर आपण बघितली तर आपल्याकडे ही मिनी लिथियम आहे. हा जो सँडी तुम्ही बघताय तर ह्याच्यामध्ये आपण जी जाहिरात केलेली आहे ती टुनवालची मिनी लिथियम आहे, जी आपण फक्त 50,000 एक शोरूम मध्ये आपण देत आहोत. या गाडीला कुठले आरटीओ रजिस्ट्रेशन लागत नाही, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाहीये. ते का ते आपण जाणून घेऊया. विदाउट आरटीओ रजिस्ट्रेशन मध्ये स्पीड म्हणजे टॉप स्पीड हे साधारणपणे 35 ते 40च्या घरात असतं. म्हणजे या गाड्या फारशा पळत नाहीत. सायकलला जसं आरटीओ रजिस्ट्रेशन लागत नाही तसं या गाड्यांना रजिस्ट्रेशन लागत नाही. आता महत्वाचा प्रश्न म्हणजे एका चार्जिंगमध्ये ही 50,000ची गाडी ही किती किलोमीटर जाते. तर 55 ते 60 किलोमीटर एवढी हिला आपण रेंज दिलेली आहे. बरं, ही आहे मिनी लिथियम. ह्याच्यापेक्षा एक ॲडव्हान्स व्हर्जन हे लिथियम प्रो आहे. ह्याच्यामध्ये रेंज जी आहे ती साधारणपणे 80 किलोमीटर तुम्हाला मिळेल. ही जर 50,000ला आहे तर ही तुम्हाला 70,000ला गाडी मिळेल. बरं, आता पाहूया आपण चार्जिंगचं तंत्र. तर इथं हा चार्जर आहे बघा, हा चार्जर आहे. हा तुम्ही चार्जर पाहू शकता, बरोबर. रेग्युलर आपला छोटा पॉइंट असतो. आता ह्याला गाडीमध्ये आपण कुठे कनेक्ट करतो ते पाहूया. इथे एक पोर्शन दिलं बघा, या कनेक्टिंग आपण केलेलं आहे. गाडीचं इग्निशन आपण ऑन करूया. या इथे गाडीचा डिस्प्ले आपण चालू केलेला आहे. गाडी ऑन केल्यानंतर पार्किंग मोडमध्ये दिसते. आपण कुठलाही एक ब्रेक जर अप्लाय केला तर ही पार्किंग पोझिशनमधून निघून जाते. ह्याच्यात तुम्हाला बॅटरी पर्सेंटेज, ट्रिप मीटर, बॅटरीचं डायग्रामॅटिक स्केल ही तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. तर ही गाडी जी आहे ती मिनी लिथियम आहे. लेडीजसाठी 50,000 जर तुम्हाला एक गाडी पाहिजे तर ही तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुम्हाला लिथियम प्रोमध्ये जसं मी म्हटलं तसं 70,000मध्ये तुम्हाला ॲव्हरेज जे आहे ते साधारणपणे 75 ते 80 किलोमीटर. आता काही कस्टमर्स माझ्याकडे येतात, ते म्हणतात की बॅटरीची वॉरंटी किती. तर लेड ॲसिडच्या ज्या बॅटरी आहेत ज्यांची किंमत 15,000 रुपये, त्यांना 1 वर्ष किंवा 10,000 किलोमीटरची वॉरंटी असते. काही कस्टमर्स आहेत की ज्यांना वॉरंटी जास्त पाहिजे, मग त्यांनी काय करायचं की त्यांनी 8 वर्ष वॉरंटी या एक्सटेंडेड वॉरंटी प्रोग्राममध्ये ओला ही गाडी घ्यायची. तर ओला आपण रोडवरती भरपूर पाहता. इंडियातली सगळ्यात नंबर 1 ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही ओला आहे. तर ओला एवढं आपल्याला रोडवर दिसण्याचं कारण असं आहे की वॉरंटी 8 वर्ष 80,000 किलोमीटर पर्यंत देणारी ही एकमेव ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. तर ओलाच्या प्राइसेस जर तुमचा असं समज असेल की ओलाच्या किमती ह्या 1.5 लाख या घरात आहेत, तर तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण ओलामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे व्हेरियंट्स काढलेले आहेत. तर सगळ्यात एंट्री लेवलला जे आपलं व्हेरियंट आहे ते 90,000मध्ये ही गाडी आहे, फक्त 90,000. ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, टचस्क्रीनच्या ऐवजी आम्ही तुम्हाला दिलेली आहे चावी. ओके, आणि ह्याच्यामुळे याची कॉस्टिंग जी आहे ती आपण 90,000 केलेली आहे. फक्त हे ठराविक कालावधीसाठी आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट असं मिळतो की वॉरंटी तुम्हाला 8 वर्षाची मिळते, बरोबर. ओलामध्ये तुम्ही जर पाहताय तर तुम्हाला बूटचा स्पेस जो आहे तो डिक्कीचा स्पेस हा तुम्हाला फार मोठा मिळतो. इथं आपण पाहू शकता 2 हेल्मेट हे सहज ह्याच्यामध्ये मावतात. ओलाचा चार्जर हा ज्या टाईपमध्ये येतो ह्याला आपण इथं कनेक्ट करतो. आता हा चार्जर जो असतो या चार्जरमध्ये तुम्हाला फास्ट चार्जिंग ऑप्शन पण दिलेला आहे. म्हणजे हायपर चार्जर्स जे असतात जे ठिकठिकाणी इन्स्टॉल केलेले आहेत तिथे 15 मिनिटात 50 किलोमीटर चार्ज होईल इतकी ही गाडी तुम्हाला मिळत आहे. बरं, आता याचा डिस्प्ले आपण बघूया. गाडी आपण चालू केली. चालू केल्यानंतर हा जो आहे तो साईड स्टँड इग्निशन आहे.
आपण साईड स्टँड काढल्यानंतर ही गाडी इथं पार्क आहे. पार्क म्हणजे आता ही गाडी रेस जर मी केली तर पुढे जाणार नाही आहे. ब्रेक दाबला आणि हे बटन जर दाबलं तर ही गाडी पार्किंगमधून निघाली. आपण आता मोड्स बघूया. इकोमध्ये इथं रेंज पाहू शकता तुम्ही 160 किलोमीटर रेंज आहे. ओके, तेच तुम्ही नॉर्मलमध्ये टाकतात 126 किलोमीटर आणि तेच तुम्ही स्पोर्टमध्ये टाकतात 111 किलोमीटर. तर ही 4 किलोवॅटमध्ये आता गाडी आहे. ह्याच्यामध्ये रिव्हर्स मोड देखील दिलेला आहे. रिव्हर्स मोड म्हणजे रिव्हर्सचं बटन दाबलं मी तर हे रिव्हर्स फंक्शन एंगेज होतो. आणि आता हा जो थ्रॉटल आहे तो मी उलट्या दिशेने जर फिरवला तर गाडी ही मागे येणार आहे. बरोबर. तर ही RTO रजिस्टर्ड व्हेकल आहे. ओला ज्यांना रेंज जास्त पाहिजे त्यांनी ही डेफिनेटली चॉईस करावी. आता जनरेशन 3 ओला आपण रिसेंटली लॉन्च केलेलं आहे. त्याच्यामध्ये ओला S1 प्रो प्लस ही 1,87,000 ऑन रोड प्राइस आहे. पण ती गाडी 320 किलोमीटर इतकी रेंज IDC मध्ये देते. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये साधारणपणे ऑन रोड 250 किलोमीटरपर्यंत रेंज देते. तर EVs बद्दल ही माहिती माझ्यामध्ये तुमच्यासाठी सफिशियंट असावी. पण तुमच्या मनामध्ये काही अजून प्रश्न असतील तर तुम्ही आपल्या एव्हरग्रीन मोबिलिटीच्या शोरूमला व्हिजिट करू शकता किंवा आपला जो नंबर आहे 8505056767 त्याच्यावर तुम्ही कॉल अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि टेस्ट राईड घेऊ शकता. सर्व प्रकारचे लोन सुविधा याच्यामध्ये उपलब्ध आहेत. एवढंच नाही तर तुम्हाला तुमची जी जुनी पेट्रोलची गाडी आहे ती एक्सचेंज करून नवीन इलेक्ट्रिक व्हेकल सुद्धा येते. वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स असतात. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधा आणि लवकरात लवकर तुमची EV बुक करा. धन्यवाद.